कीर्तनात आणि सगळ्यांच्या म्हणजे पुढं बसणारे माणसं तसे राहते बरं का कधी कधी तिथं तिथं कुठं सगळ्यात पुढं कीर्तनामध्ये. पण बुवा आता सपाटा सापडला पाहिजे. कीर्तनाला येणारे सगळ्या प्रकारची माणसं असायला सगळ्या प्रकारचे असायला म्हशीने आणि मुंबईबाच्या शेताचं कुंपण काटेरी कुंपण तोडलं आणि ती म्हैस शेतामध्ये गेली. ज्वारी लावलेली होती आणि मग ती म्हशीने ज्वारी खाल्ल्यानंतर मग काय मारा मुंबईबाने विचार केला अशी संधी परत सापडायची कारण हे तर काही चुकणार नाही. चुकली काय फक्त म्हैस. आता एवढी एकच संधी यांना हाताकडून काढायची. बघा कळ आणि म्हशीचा राग तुकाराम महाराजांवर काढला. त्या काठीचं कुंपणाची काठी काढली. काठी नाही बरं का काठी तिला काठी होती त्याकडे अशी काठीनेच हाणलं तुकाराम महाराज. हो हंता हंता तुकाराम महाराज विचार केला देवा तर मी तर काही केलं नाही म्हशीचा राग हा माझ्यावर का काढतो. अरे हो बरोबर बरोबर तुकाराम महाराज एक आठवलं बरं का. आणि 3 परीक्षेपैकी 2 परीक्षा झाल्या होत्या आणि 1 परीक्षा व्हायची बाकी होती. 3 परीक्षा कोणत्या. एक परीक्षा कामाबद्दल वासनेबद्दल होती. त्या परीक्षेत मी पास झालो. भंडारा डोंगरावर एक बाई आली ती माझ्या पुढे काम वासना प्रकट करायला लागली. मला ती अनुकूल झाली. मी त्या ठिकाणी तिला सांगितलं जाई तू माते न करी साया. त्या परीक्षेत मी पास झालो. दुसरी परीक्षा होती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला होता. हो त्या परीक्षेत पण नजराणा परत करून टाकला म्हणजे त्या परीक्षेमध्ये मी पास झालो. म्हणजे कामाच्या परीक्षेत पास झालो लोभाच्या परीक्षेत पास झालो. शत्रू 3च काम क्रोध आणि लोभ. कामाची परीक्षा झाली पास झालो लोभाची परीक्षा झाली पास झालो. आता ही कोणती क्रोधाची परीक्षा आहे ना. हो राग येतो की नाही राग येतो की नाही है ना. हो तुम्हाला येईल की नाही राग मारलं तर कीर्तनकार बोलला तर राग येईल की नाही. अहो तुम्हाला तर नाकाच्या शेंड्यावर राग असतो असं म्हणतात. राग नाकाच्या वोट म्हणलं तरी राग है ना. हो काही बोललं तरी पटकन राग येतो. अहो माणसाला देवपूजा करता करता राग येतो. एक म्हणून माझ्या बोलत होता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि मांजरीने दुधामध्ये तोंड घालतं आणि बायको कुठेतरी बाहेर होती रामकृष्ण 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 पुढे गेले रामकृष्ण राम असं तर आणि शेवटी त्याने माळच फेकून ते मांजरीला. माळ जपता जपता पण राग येतो. मग तुकाराम महाराजाला काय येणार नाही. पण मुंबई जेव्हा काठीने मारत होते तुकाराम महाराज आपल्या मनाला समजून सांगत होते म्हणा ऐक 2 परीक्षा झाल्या त्यात तू पास झाला. आता ही किती परीक्षा आहे. 3री परीक्षा आहे. कशाबद्दल आहे क्रोधाबद्दल आहे. आता राग येऊ द्यायचा. एवढ्या 3 परीक्षा झाल्या की संतत्व पूर्ण होणार आहे. तुकाराम महाराजाला राग आला नाही. तर तुकाराम महाराज देवाला काय म्हटलं माहितीये का. तुका म्हणे क्रोधा हाती सोडवणी घेतली रे